या प्रकरणातले सगळे पुरावे आपल्याकडे आहेत आणि आपण ते पोलिसांना देणारही आहोत. संजय गायकवाड हे या मोठ्या संकटात ठाकरे यांच्यासाठी धावून आलेले आहेत. मित्रहो नमस्कार. उद्धव ठाकरे यांचा पक्ष असो किंवा त्यांचा परिवार असो, एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या गटातला कुणीही नेता टीका करण्याची एक संधी सुद्धा सोडत नाही उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पक्षावर. पण आज मात्र एकनाथ शिंदे गटातील एका नेत्यानं चक्क आदित्य ठाकरे यांची संकटात बाजू घेतली आहे. दिशा सालियान प्रकरण गाजतंय. खरं काय खोटं काय अजून कोणालाही माहीत नाही, पण अगदी रणकंदन माजवलेलं आहे. या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांना चोहोबाजूनी घेरलं जात आहे. बघा, तसं पाहिलं तर हे प्रकरण 5 वर्षापूर्वीचं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केलेला आहे. 5 वर्षापूर्वीही आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप झाले होते. पोलिसांना मात्र आदित्य ठाकरे यांच्या विरोधात एकही पुरावा आढळून आलेला नाही. पण आता हे प्रकरण नव्यानं बाहेर निघालं आहे. दिशा सालियानच्या वडिलांनी घटनेनंतर आता 5 वर्षांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. आता त्यांना एवढा विलंब का झाला बरं, हा प्रश्न तर आहेच. त्यावेळी म्हणजे जेव्हा 5 वर्षापूर्वी त्यांच्यावर दबाव होता असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, उद्धव ठाकरे त्यावेळेला मुख्यमंत्री होते, त्यामुळे त्यांचं हे म्हणणं कदाचित बरोबरही असेल. म्हणजे असं आपण मानलं जरी तरी 3 वर्षापूर्वी ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झालेले आहेत. मग तरीही त्यांनी हे प्रकरण न्यायालयात का बरं नेलं नाही, का वेळ गेला पुढा मधला, असे काही प्रश्न उरतातच ना. पण विधानसभेचे अधिवेशन सुरू असतानाही नेमकं हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यामुळं राजकीय वातावरण तर गरमागरम झालं. सगळ्या बाजूनी आदित्य ठाकरे यांना आज घेरण्यात आलं. खरं तर अवघं राजकारण या प्रकरणामुळे तापून निघालेलं आहे. बघा ना, ते औरंगजेबाची कबर असो किंवा अन्य महत्वाचे विषय असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो वगैरे वगैरे, त्या सगळीकडून दुसरीकडे लक्ष वळवायला हे एक आयतं कोलीचं मिळालं. गेल्या 5 वर्षामध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध सुई एवढा सुद्धा पुरावा मिळाला नाही. पण अवघा अधिवेशन ढवळून निघालं. राजकारण आहे, असंच आहे हो. आता हे राजकारण महाराष्ट्राच्या किती हिताचं, अधिवेशनाचा महत्वाचा वेळ अशा गोष्टीसाठी खर्च होत असेल तर त्यातून महाराष्ट्राचं किंवा सामान्य माणसाचं काय भलं होणार, अर्थात हे त्या गोंधळ घालणाऱ्या मंडळींना माहीत असेल. आदित्य ठाकरे यांच्यावर आधीपासून आरोप करणारे हे नितेश राणे बघा पूर्वी काय म्हणाले होते, या प्रकरणातले सगळे पुरावे आपल्याकडे आहेत आणि आपण ते पोलिसांना देणारही आहोत. पण ती एक वल्गना ठरली. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी नितेश राणे यांच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. उगे आरोप करायचे, पुरावे कुठे आहेत? SITनं चौकशीचं समन्स बजावून देखील भाजपाचे हे आमदार नितेश राणे यांनी SIT समोर जाणं टाळलं. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर सातत्यानं आरोप करणाऱ्या नितेश राणे यांना SITनं चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. म्हणजे दिशा सालियान मृत्यू प्रकरणी पुरावे असल्यास ते सादर करावेत यासाठी पोलिसांनी नितेश राणे यांना चौकशीसाठी समन्स देखील बजावलेलं होतं. मात्र समन्स बजावलं असलं तरीही नितेश राणे यांनी SIT समोर उपस्थित राहणं टाळलं. का हो? पुरावे होते ना तुमच्याकडं. हे तर आहे हो आपलं राजकारण. पण या सगळ्या गदारोळामध्ये एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आदित्य ठाकरेंना पाठिंबा दिला. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यामध्ये तसं वातावरण कायमच तणावाचंच असतं. परस्परावर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. पण दिशा सालियान प्रकरणी शिंदे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या बाजूला उभे राहिलेले दिसले. संजय गायकवाड हे या मोठ्या संकटात ठाकरे यांच्यासाठी धावून आलेले आहेत. आदित्य यांची बाजू घेणारे महायुतीतले कदाचित ते एकमेव आमदार असावेत. तसं पाहिलं तर हे गायकवाड जे बोलले ते तसं अगदी खरंही आहे. विरोधकांनाही मनातून देखील तसंच वाटत असावं कदाचित, पण काय करणार, राजकारण आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले, तपास यंत्रणांनी कोणालाही क्लीन चिट दिली असेल तर त्याच्यावर वारंवार चिखलफेक करणं आणि दिशाभूल करणं हे चुकीचं आहे.
जर न्यायालयामध्ये काही पुरावे असतील तर ते समोर येतील, पण जर काहीच तथ्य नसेल तर फक्त बदनामीसाठी हा खेळ खेळला जातोय. हायकोर्टातूनही या प्रकरणात काही बाहेर येणार नाही असं देखील संजय गायकवाड म्हणाले आहे. राजकीय विरोधक असूनही गायकवाड मात्र वास्तवाला धरून बोलले. जितेंद्र आव्हाड तर म्हणालेच आहेत, 5 वर्षात सुई एवढा पुरावा सापडत नसेल तर एखाद्या माणसाच्या आयुष्याची किती खेळायचं याचाही विचार व्हायला हवा. एकूण महाविकास आघाडी आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी तशी भक्कम उभी आहे, पण आज जी चर्चा झाली ती शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी घेतलेल्या भूमिकेची. खरं तर कौतुक आहे त्यांचं. भलेही कोणी विरोधक असो, पण नेत्यांनी सत्याचा आग्रह जरूर धरायला हवा. तिथं राजकारण नाही आलं पाहिजे आणि हाच आग्रह आमदार संजय गायकवाड यांनी धरला, एकनाथ शिंदे गटाचे आमदार असूनही. बघा, याच गायकवाड यांनी याआधी देखील उद्धव ठाकरे असो किंवा आदित्य ठाकरे असो त्यांच्यावर सडेतोड टीका केलेली आहे. त्यामुळं त्यांच्या आजच्या या भूमिकेची विशेष चर्चा झाली असं मानायला, म्हणजे खरं तर असं असायला हवं राजकारण, होय ना मित्रांनो? तुम्ही काय म्हणाल? आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू.